नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की राघव आपल्या हाताने सिंधूच्या त्या तोंडावरील काळे कापड काढतो आणि बघतो तर काय सिंधूला बघून राघवला मात्र आश्चर्याचा धक्का बसतो आणि सावी म्हणत असते की पोलीस काका, माझ्या आईला काय झाले, प्लीज वाचवा. तर लगेच राघव सावीकडेच बघत असतो आणि विनायक म्हणत असतो की डॉक्टर आंटी, तुम्हाला काय झाले, प्लीज तुम्ही बेशुद्ध का पडलात, आणि बाबा प्लीज सावीच्या आईला वाचवा. म्हणून विनायकसुद्धा खूप असा व्याकुळ झालेला असतो. सावी आणि विनायक खूप घाबरलेले असतात कारण सिंधू ही बेशुद्धच पडलेली असते. तर सावी राघवच्या हातामध्ये पाणी देते आणि राघव सिंधूच्या तोंडावर ते पाणी शिंपडत असतो. तेवढ्यात सिंधूला जाग येते, म्हणजे ती शुद्धीवर येते. तेव्हा लगेच राघव हा सिंधूकडे बघत असतो. तर सिंधू डोळे उघडते तर समोर काय, राघव. आणि राघवला बघून सुद्धा सिंधूला आश्चर्याचा धक्का बसतो. आणि त्याच वेळेस विनायक म्हणत असतो की बाबा, तुम्ही खरंच माझ्या डॉक्टर काकूंना वाचवले. तेवढ्यात लगेच राघव आपल्या स्वप्नामध्ये हरून गेलेला असतो आणि सिंधूसुद्धा. राघव म्हणत असतो की सिंधू, मी स्वप्न तर बघत नाही ना, तू खरंच जिवंत आहे का? सिंधू म्हणते की हो. आणि राघव, इतके दिवस कुठे होतात, मला शोधण्याचा का प्रयत्न केला नाही, असे अनेक प्रश्न सिंधू आणि राघव एकमेकांच्या समोर येऊन विचारू लागतात. सिंधू म्हणते की राघव, मी कुठे आहे, कशी होते, हे एकदाही शोधण्याचा प्रयत्न का केला नाही? मी तुमची किती अगदी मनापासून वाट बघत होते. सिंधूच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले असते. राघव म्हणतो की सिंधू, त्या ॲक्सिडेंटमध्ये तू गेली हे आम्हाला समजतात. आम्ही खरंच, माझ्या विश्वासच बसत नव्हता. मी अजूनपर्यंत सिंधू तुझी वाट बघतोय आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये आम्ही तुझी डेड बॉडी बघितली. त्यामुळे आम्हाला असे वाटले की सिंधू खरंच तू आम्हाला सोडून गेली, पण नाही, माझी सिंधू माझ्यासाठी परत आली. सिंधू मला सोडून कधीही कुठे जाऊ शकत नाही. आणि सिंधू, तू का परत येण्याचा प्रयत्न केला नाही? आणि मी तुझी रात्रंदिवस वाट बघत होतो. म्हणून राघव आणि सिंधू एकमेकांना प्रेमाची मिठी मारतात आणि एकमेकांच्या प्रेमामध्ये वाहून गेलेले असतात. डोळ्यामध्ये एकमेकांचे प्रेम दिसत असते आणि अश्रू हे टिपत असतात. राघव म्हणतो की का सोडून गेली होती सिंधू, माझा एकदा तरी विचार करायचा ना ग तू. राघव म्हणतो की सिंधू, मी वरून तर जिवंत दिसत होतो, पण आतून पूर्णपणे तुझ्या आठवणीने मरून गेलो होतो. आणि सिंधू, एक सांग, इतके दिवस तू इकडे जिवंत होती, ॲक्सिडेंटमध्ये तू वाचली, मला कॉन्टॅक्ट करण्याचा का प्रयत्न केला नाही सिंधू? सिंधू म्हणते की राघव, मी परत येण्यासाठी घर सोडले नव्हते, कारण तुम्ही माझा स्वाभिमान दुखावलेला होता. त्यामुळे मी घरी परत कसे येऊ शकते? म्हणून सिंधू राघवच्या हातातील आपले हात काढून घेते. घर सोडल्यानंतर मला असे वाटले होते की तुम्ही मला शोधण्यासाठी परत याल, पण तुम्ही परत आले सुद्धा नाही. त्यामुळे माझा तुमच्यावरचा विश्वास पूर्णपणे उडाला होता. राघव म्हणतो, तुम्हाला प्रॉमिस कर सिंधू, तुम्हाला सोडून परत कुठे केव्हाही जाणार नाही. आणि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, कारण देवाने माझ्यासाठी तुला परत पाठवले. म्हणून राघव सिंधूचा हात परत आपल्या हातामध्ये घेतो. आणि लगेच सिंधू म्हणत असते की राघव सर, इतक्या दिवसांनी आपण भेटलो, त्यामुळे आपल्यामध्ये प्लीज असे वाद नको, आपण प्रेमाने एकत्र येऊयात. तर राघव आणि सिंधू आपल्या स्वप्नातून बाहेर येतात आणि एकमेकांकडे बघत असतात. सिंधू उठून बसते, राघवकडेच बघत असते. विनायक म्हणतो की डॉक्टर काकू, हे माझे बाबा आहेत आणि मागच्या वेळेस त्या बॅड अंकलनी सुद्धा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. आणि खरंच माझे बाबा तुम्हाला वाचवण्यासाठी आलेत आणि मागच्या वेळेस तुमची भेट झाली नव्हती ना, मग हे माझे बाबा आहेत. तर सिंधूच्या डोळ्यात पाणी येते आणि ती राघवकडे बघत असते. राघव मनात सिंधूकडे बघत म्हणत असतो की सिंधू, इतक्या दिवसापासून तू जिवंत होती आणि एकदा तरी मला कॉन्टॅक्ट करण्याचा का प्रयत्न केला नसेल? इतका राग, इतका युगो, आणि ठीक आहे, सिंधूची जर आमच्याबरोबर राहायची इच्छाच नसेल तर सर्व काही तिच्या मनाप्रमाणे, असे राघव ठरवतो. राघव उठतो, विनायकच्या हाताला धरतो आणि तेथून त्या विनायकला घेऊन जायला निघतो. सिंधूसुद्धा मनात म्हणत असते की राघव, इतक्या दिवसातून मी तुम्हाला भेटले तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये इतका युगो आणि इतका राग का असेल? विनायक म्हणतो की बाबा, कुठे चाललात? आणि थांबा ना, मला डॉक्टर काकूला तर भेटून द्या, सावीबरोबर मला बोलायचे. सावीसुद्धा म्हणत असते की अहो पोलीस काका, थांबा ना, विनूबरोबर मला बोलायचे, भेटायचे, तुम्ही का त्याला घेऊन चाललात, काय झाले? तर दोघेसुद्धा खूप ओरडत असतात. तर सिंधू राघव मात्र शांत असतात आणि राघव विनायकला रागाने तेथून घेऊन जातो.
सिंधू रडत मनात म्हणत असते की राघवने जर वळून एकदा माझ्याकडे बघितले नाही तर राघवच्या आयुष्यात माझे स्थान हे शून्य आहे असे मी समजेल। तेव्हा सावी म्हणत असते की पोलीस काका प्लीज थांबा। तर राघव हा वळून मागे बघतो, मात्र सिंधूचे लक्ष समोर असते आणि राघव पुढे बघतो त्यावेळेस सिंधू राघवकडे बघत असते आणि तिला असे वाटते की राघवने वळून सुद्धा बघितले नाही, त्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये माझं जे स्थान आहे ते अगदी शून्य आहे। म्हणून सिंधूला खूप वाईट वाटते आणि राघवला सुद्धा सिंधूने एकदा सुद्धा थांबा असे म्हटले नाही म्हणून खूप वाईट वाटते आणि राघव तेथून निघून जातो। सिंधू सावीला घेऊन बाहेर येते आणि राघव विनायकला घेऊन विनायक आणि सावी एकमेकांना भेटण्याचा इतका प्रयत्न करत असतात की सावी सिंधूच्या हाताला हिसकावण्याचा प्रयत्न करत असते आणि विनायक हा राघवच्या हाताला। मात्र एकमेकांकडे बघत राघव हा विनायकला गाडीत बसवतो आणि तिथून निघून जातो। तर सावी सुद्धा ही आईला म्हणत असते की आई काय झाले असे, पोलीस का असे निघून गेले। सिंधू सुद्धा काही उत्तर देत नाही आणि सावीला घेऊन तेथून निघते। त्यानंतर इकडे मधू सर्वांना म्हणत असते की तुम्ही प्लीज, राघव केव्हा येईल हे सांगता येत नाही, तुम्ही सर्वजण जेवण करून घ्यात। काकू म्हणत असते की नाही अगं, राघव आल्यानंतरच आपण जेवण करूयात, तोपर्यंत तो आल्यानंतर आपण सर्व विधी हे पूर्ण करू। तेवढ्याच लगेच रेश्मा म्हणते की बिचाऱ्या राणी वहिनी, त्यांच्या आयुष्याला अगदी ग्रहण लागले, कारण त्यांच्याजवळ सुख समोर येऊन उभे राहिले तर काही ना काही होत असते। मागच्या वेळी सिंधू समोर आली आणि आता ह्या वेळेस कोण आले सांगता येत नाही। तेव्हा राजश्री लगेच रेश्मावर ओरडते आणि सिंधूचं नाव घेण्याची काय गरज होती, तुला किती वेळेस सांगितलं की सासूसारखं मध्ये बोलायचे बंद कर। रेश्मा म्हणत असते की काय हो राजश्री काकू, सिंधूला तर तुम्ही मुलगी मानत होता आणि मग आता तिचं नाव घेतल्यानंतर इतका रागराग का करता। राजश्री म्हणत असते की सिंधू ह्या घरात आहे हे कोणीही तिचं नाव घ्यायचे नाही, कारण ती स्वतः तर निघून गेली पण माझ्या मुलाला सुद्धा त्याच्याबरोबर घेऊन गेली, कारण अजूनपर्यंत माझा मुलगा तिच्या आठवणीत मग्न झालेला आहे। ती गेल्यानंतर माझ्या मुलांनी काय यातना भोगल्या हे मला माहिती आहे आणि आता तो नवीन आयुष्याला सुरुवात करतो, त्यातून तो सावरला, म्हणून प्लीज आता त्या सिंधूचं नाव तरी मध्ये घेऊ नको असे राजश्री रेश्माला सर्वांसमोर सांगते। तेव्हा मात्र राजश्रीला राघवची अवस्था कशी झाली होती आणि स्वतः तिने राघवला कसे सावरले त्या दुःखातून हे सर्व क्षण आठवतात। त्यानंतर इकडे विनायक गाडीमध्ये येत असताना राघवला विचारतो की पोलीस बाबा असे काय झाले की तुम्ही मला लगेच तिथून घेऊन आलात आणि मला त्यांना भेटायचे होते। तर राघव असा प्रचंड रागाने विनायकवर ओरडतो, कारण राघवच्या डोळ्यामध्ये इतका राग कधीही बघितलेला नव्हता असा। तर विनायक शांत होतो। तेव्हा मात्र राघव पुन्हा त्या स्थितीत येतो। इकडे सिंधू खूप रडत असते, एका ठिकाणी बसलेली असते। सावी म्हणते की अगं आई काय झाले, त्या दोघांनी आपली इतकी हेल्प केली, आपल्याला वाचवले आणि तू त्यांच्याशी साधं बोलली सुद्धा नाही, असं काय झाले। सिंधू मात्र रडत असते। सिंधू खूप रडतच असते आणि तिला ते क्षण आठवतात की राघव समोर आल्याचे। त्यानंतर इकडे राघव गाडीतून खाली उतरतो आणि खूप रडू लागतो। विनायक म्हणतो की माझे बाबा खूप चेंज झाले, माझे बाबा केव्हाही असे नव्हते, म्हणून विनायकला सुद्धा खूप वाईट वाटते आणि राघव खूप रडत असतो आणि आता काय करावे काहीच त्याच्यापुढे पर्याय नसतो। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये हा सिंधू आणि राघव हे जंगलातून जात असतात, कारण राघव हा विनायकला घेऊन परत मागे आलेला असतो। तर तेथे गुलाबराव हा पोलिसांच्या तावडीतून सुटून आलेला असतो आणि तो राघवबरोबर झटापट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या क्षणी ज्या गुलाबरावच्या हातामध्ये पिस्तूल असतो आणि एकमेकांच्या झटापटीत ते गुलाबराव लगेच राघवच्या पोटामध्ये गोळी झाडतो। सिंधू खूप घाबरलेली असते आणि गुलाबराव तू प्लीज त्यांना काही करू नको, तुझी दुश्मनी माझ्याशी आहे असे ती रडतच बोलत असते। मात्र राघवला गोळी लागते आणि सिंधूला ते बघून खूप मोठा असा धक्का बसतो। तर आता सिंधू राघवचा जीव आपल्या प्रेमापोटी कसा वाचवणार आणि परत सिंधू आणि राघव एकत्र कसे येतात ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।